गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाचा आढावा घेतला. कुणावरही दयामाया दाखवू नका, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, फडणवीसांच्या सूचना. 4 तासानंतर धनंजय देशमुखांचं पाण्याच्या टाकीवरील आंदोलन मागे. सीआयडी पथकासोबत धनंजय देशमुखांची चर्चा. तपास योग्य दिशेने सुरू असल्याची दिली माहिती. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, माझ्या भावासाठी न्याय मागतोय, तपासावेळी आम्हाला विश्वासात घेतलं नाही, धनंजय देशमुखांचा आरोप. बीड सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणात आरोपी विष्णू साठेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहात नेलं जाणार. खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपीला का मकोगा लावत नाही, वाल्मी कराड त्याच्यावर निशाण साधत खासदार बजरंग सोनवणे यांचा तपास यंत्रणेवर संशय. मुख्यमंत्र्यांचा शहांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करणार. वाल्मी कराडचा मुलगा सुशील विरोधात सोलापूर कोर्टात दाखल फिर्यादीवर सुनावणी. एमआयडीसी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश. सुशीलने मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकाने लूट केल्याचा आरोप. 20 जानेवारीला पुढील सुनावणी. संजय राऊतांनी सिल्वर ओक निवासानी घेतली शरद पवारांची भेट. दोघांमध्ये 30 ते 40 मिनिटं बैठक. मवियातील अंतर्गत वादानंतर भेटीला महत्त्व. परळीत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना चिरडणारा टिप्पर चालक ताब्यात. आरोपीला घेऊन पोलीस कोर्टात हजर. थोड्याच वेळात सुनावणी. आयुष मंत्रालयाची 3 टीम बुलडाण्यातील केसगळती बाधित गावांमध्ये पोहोचल्या. टीममध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टरचा सहभाग. उद्या दिल्ली आणि चेन्नईतून आयसीएमआरचं पथकही गावात येणार. पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर महाकुंभ मेळ्याला प्रारंभ. महाकुंभसाठी देशासह परदेशातील भाविक प्रयागराजमध्ये दाखल. सर्वत्र उत्साहाचं वातावरण.